नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे। तर हा महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती 2025 असेल 26 असेल त्या ठिकाणी 25-26च्या माध्यमातून एकूण पदे पोलीस भरतीचे 15,631 या ठिकाणी पदांची भरती महाभरती या ठिकाणी आलेली आहे। सुवर्ण संधी आहे मित्रहो, या संधीचा लाभ कसा घेता येईल हे तुमच्या हातामध्ये असते, म्हणून उठा जागी व्हा। जोपर्यंत धोरेशिधी प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका। लक्षामध्ये दिवाळी झाली आहे, सर्वांची दिवाळी झाली, कोणी शेती बांब फोडलं, कोणी फुलझड लावलं, कोणी काही केलं, सर्वांनी सुखामध्ये आनंदामध्ये व्यक्त केली। परंतु आता थोडंसं भानावर यायचं आणि आता आपली दिवाळी पुढच्या वर्षीची याच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं साजरी कशी करता येईल आनंदामध्ये, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, बरोबर आहे। लक्षामध्ये म्हणून आता पोलीस भरतीवाले असतील त्यांना लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की 2025 आणि 2026 मध्ये आता आपली प्रतीक्षा संपली, आपली वाट पाहण्याची संपली। आता सुवर्ण संधी आली आणि त्या येणाऱ्या सुवर्ण संधीचं सोनं कशा पद्धतीने करता येईल या ठिकाणी तुम्हाला कदम पर कदम ऐसे डालो कि उसकी निशान बन जाए, जिंदगी में ऐसा कुछ काम करो कि उसकी मिसाल बन जाए। मित्र हो, म्हणून जिंदगीमध्ये जीवनामध्ये या मानव जन्मामध्ये ज्यावेळेस प्रत्येकांना संधी येते, संधीचं सोनं करणं हे गरजेचं आहे। लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की हे जीवन काय पुन्हा नाही, बार नाही। म्हणून विशेष सूचना यांना आहे की जे काही माझ्या या तमाम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही या ठिकाणी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थिनी आहेत, त्या विद्यार्थीसाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी सूचना आहे, लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। आता भामटेपणा सोडून द्या, थोडंसं घराच्या बाहेर म्हणजे चौकटीच्या बाहेर या आणि लागा तयारला। गावातील कोणी काही म्हणेल यांचे तुम्ही लक्ष देऊ नका, म्हणणारे म्हणत असतात, करणारे करतात आणि ज्याने आतापर्यंत इतिहास घडवला त्यांना बरेच वेळेने या ठिकाणी संकटाचा सामना करावा लागला मित्र हो। आणि ज्या व्यक्तीला कोणीतरी म्हणतील तेच व्यक्ती इतिहास घडत असतील आणि जे म्हणणाऱ्या माणसाचं ऐकणारे व्यक्ती असतील ते कधीच आयुष्यामध्ये काही घडवू शकत नाहीत। म्हणून तुम्ही लाजंक काय होते याच्यामध्ये की मुलीमध्ये एक असते, मनामध्ये असणारा न्यूनगंड, मनामध्ये असणारी न्यूनगंड असेल, मनामध्ये असणारी भीती असेल, हे बाजूला ठेवायची आणि काय करायचं, आपल्या घराच्या बाहेर काय चौकट आहे त्याच्या बाहेर निघून आपण जे काही संकल्प मनामध्ये केला, आपल्या आईचे स्वप्न असतील, आपल्या भावाचे बापाचे स्वप्न असतील, मी काहीतरी करून दाखवेल असे मनामध्ये अपेक्षा असतील, ह्या अपेक्षा पूर्ण करण्याचं कर्तृत्व तुम्ही करा मित्र हो। लक्षामध्ये म्हणून मुलीला विशेष सूचना आहे, फार कमी लिस्ट उघडू शकते, कारण का कमी उघडू शकते, महाभरती आहे, पुन्हा येणार नाही। खऱ्या जीवनाचा बदल फक्त आपणच करू शकतो, आपणच आपल्या घरच्यांचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण करू शकतो। अशी मनाशी तुमच्या दृढ अशी इच्छा निर्माण करा आणि काय करा, पोलीस भरतीला या ठिकाणी सुरुवात करा। लक्षामध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। प्रत्येक वेळेस या ठिकाणी आपण मराठीचे काही आपण चॅप्टर झाले आहेत, बुद्धीमध्ये चॅप्टर झाले आहेत, गणिताचे चॅप्टर झाले आहेत, ज्यांची त्यांची प्लेलिस्ट वेगळी आहे, ज्यांची त्यांची प्लेलिस्टनुसार आपण या ठिकाणी टाकण्याचा काय केलं आहे, प्रयत्न केला आहे व्हिडिओ। ओके, तर महत्त्वाचं या ठिकाणी असं आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचं, आलेली संधी सोडायची नाही। आता या ठिकाणी लक्षात घ्या, 15,631 जागा येतात, 15,000 म्हणजे जवळपास 15,500पर्यंत जागा येतात। मागल्या 2 वर्षामध्ये ज्यांचा रिझल्ट काही सेकंदामध्ये म्हणू शकतो, सेकंदामध्ये राहून गेलेला आहे, 1 मार्काच्या 2 मार्कांच्या नाही, त्यांच्यामध्ये जे काही आतापर्यंत चुका झाल्या त्या चुकामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे। आणि बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आहेत, तुम्हाला समोर दिसते शिपाई पहा मित्र, किती आहेत शिपाई जागा, तर 10,184 फक्त शिपायासाठी आहेत। ज्यांना फक्त पोलीस व्हायचं असेल त्याच विद्यार्थ्यांना असेल किंवा विद्यार्थ्यांना 10,184 जागा आहेत, लक्षात ठेवायचं। आणि चालक ज्यांच्याकडे मित्र हो लायसन्स आहे, असे काही चालक असतील त्या चालकाकडे किती आहेत, चालकांच्या या ठिकाणी पहा 5,447 जागा आहेत। आणि हे जे 5,447 प्लस या ठिकाणी 10,184 हे दोघांचे मिळून किती व्हायला 15,631 जागा व्हायला, कुठं, महाराष्ट्रामध्ये, तमाम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही या ठिकाणी जागा निघाल्या आहेत। नंतरचा महत्त्वाचं आहे ते जागा कधी भरायच्या आहेत, आजपासून, ओके, आजपासून आणि आतापासून जागा भरायच्या आहेत। 29 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबरमध्ये काय तुमचे
फॉर्म भरणं सुरू आहे. ओके मित्रांनो, तुमचे फॉर्म भरणं सुरू आहे. आता हे फॉर्म भरत असताना SRPFमध्ये येतो. SRPF याच्यामध्ये SRPF. ओके, SRPF तुम्हाला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये SRPFच्या जागासुद्धा ॲड केलेल्या येतात. आता हे ज्यावेळेस तुम्ही मित्र भरत असतो, लक्षामध्ये भरत असताना शिपायाचे ज्यांना भरायचे असतील तर त्यांना आज भरा. कालांतराने 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर तुम्ही या ठिकाणी चालकच्या भरा. बाकीचे दिवसामध्ये काय असतात त्यांनी SRPच्या भरा. कसं होते, तुमचं जे स्टॅमिना आहे किंवा तुमचा कालखंड आहे ज्याच्यामध्ये ग्राउंडमध्ये काय होत असते, अंतर पार पडतो. म्हणजे ग्राउंडमध्ये अंतर येते आणि तुमचं या ठिकाणी परिपूर्ण पद्धतीनं ग्राउंड आणि फिजिकली होऊ शकते. त्या हिशोबाने मी सांगत आहो. आता मित्र पहा, तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरले, प्रश्न असा निर्माण होतो तुमचा की फॉर्म भरल्यानंतर किती दिवसानंतर पेपर होईल. तर जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये पेपर होतो. तुम्हाला अवघे 3 महिन्याचा कालावधी आहे. किती महिन्याचा आहे? 3 महिन्याचा कालावधी आहे. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही काही करू शकता मित्र. ओके, तुम्ही काही करू शकता 3 महिन्याच्या कालावधीमध्ये. म्हणून लक्षात घ्यायचं, हे पेपर तुमचा 3 महिने बाकी आहेत. जे विद्यार्थी पूर्वीपासून आहेत त्याला टेन्शन नाही, परंतु जे काही विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना माहीत नाही आतापासून काही ते करायचं आहे आणि लक्षामध्ये त्यांना 3 महिने आहे. म्हणून 3 महिन्यामध्ये तुम्ही हा संपूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करू शकता आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून 3 महिन्यामध्ये संपूर्ण या ठिकाणी आपण या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करतो. एवढंच नाही, प्रश्नपत्रिकासुद्धा आपण ऑनलाईन माध्यमातून येण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, पहा आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रो, इथं पहिल्यांदा स्टार्टिंगला आहे मुंबईच्या जागा. 2459 मुंबई जागा येतात. ओके, मुंबईला जागा आहे. तर कॅटेगरीनुसार तुम्ही पाहू शकता. पुन्हा आपला याच्या व्हिडिओ संपल्यानंतर आपण जिल्ह्यानुसार आपण या ठिकाणी कॅटेगरीनुसार सांगता. ओके, सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर 2459 मित्र खरं पाहिलं असता 2459 जागा आपण या शिपाई पदामधून जर मायनस केल्या, ओके, जर मायनस केल्या तर इथे काय ते 7725 जागा महाराष्ट्रामध्ये उरतात. बघा, एका अख्ख्या महाराष्ट्राच्या मुंबईने 2459 जागा व्यापल्या किंवा घेतल्या किंवा भरून घेत आहेत. त्यापैकी 7725 जागा महाराष्ट्रामध्ये उरतात फक्त शिपायाच्या. ओके, मग चालकच्या येतात. तुम्हाला सांगतो पोलीस भरती पाहू शकता. तशी सोलापूरची पोलीस भरती पाहू शकता. सोलापूरमध्ये किती आहेत? 73 जागा येतात. पोलीस भरती ग्रामीणमध्ये किती? 97 जागा येतात, 96 जागा येतात. आता सोलापूर बॅट्समॅनचे किती आहेत? 6 जागा येतं. जालन्याला 156 जागा येतात आणि नांदेडला सुद्धा किती? 199 जागा येतात. नवी मुंबई इथं ब्रह्ममुंबई आणि नवी मुंबई लक्षात ठेवा, मुंबईमध्ये बरीच जागा येतात. 396 जागा येतात. आता लोहमार्ग आहे, पुणे शहर आहे, या ठिकाणी भाईंदर आहे. ओके मित्रो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मुंबई लोहमार्गासाठी 743 जागा येतात आणि पुणे शहरामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, असे काही पुणे शहरामध्ये विद्यार्थी आहेत ज्या ठिकाणी ओव्हरटाईम काम करून सुद्धा या ठिकाणी पोलीस भरतीसाठी मेहनत करतात आहे. ओके, तर 1733 जागा आहेत पुणे शहरामध्ये. मीरा भाईंदरसाठी आहेत 837 जागा येतात. ओके, आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर ज्याला औरंगाबाद म्हणतो त्याचं नामकरण झालं त्या ठिकाणी पहा मित्र 150 जागा आहे. 150. पिंपरी चिंचवडमध्ये 298 जागा येतात आणि नागपूर येतं लक्षात घ्या. ओके, नागपूर शहर या ठिकाणी मित्र हो हे जे आहे लोहमार्गाचं आहे. ओके, लोहमार्ग इथं 596 जागा येतात. कोल्हापूरमध्ये 88 जागा येतात. सांगलीमध्ये 82 जागा येतात. सिंधुदुर्गमध्ये कोकण भागामध्ये 109 येतात. पालघरमध्ये 102 येतात. बीडमध्ये 174 येतात आणि नागपूर शहरामध्ये मित्र हो 637 जागा येतात. ओके, महाराष्ट्राची उपराजधानी. आणि नागपूर ग्रामीणमध्ये 272 आहेत आणि हिंगोलीमध्ये सुद्धा 37 आहेत. परभणीमध्ये 97 येतात. आता अशा बरेच या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा येतात. मी काढल्या नाही बाकीच्या, तुम्ही बाकीच्या पाहू शकता, पोर्टलवर जाऊन पाहू शकता मित्र हो. सांगायचं एवढंच आहे की लागा तयारीला. ओके, प्रत्येक जिल्ह्यामधल्या कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आरक्षणानुसार पाहू शकता आणि संपूर्ण बाबीचा विश्लेषणासहित तुम्ही या गुगलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हा व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त पद्धतीनं ज्ञान कसं द्यावं. कारण की
प्रत्येक माणूस हा चुकीचा पुतळा असतो, तो चुकू नये, मिस्टेक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपण हा व्हिडिओ करण्याचा एक माध्यम आहे